नुसतं रेट कमी करायच्या मागे लागलेले असते बघा. हे आणि ते आणि हे. अहो किती समजून मी आता हिला. उगाच संसार केलाय का एवढं वर्ष? संसार केला बरोबर आहे अगं, खरं काटकसर थोडीशी करायची असते. खरं चिलट्याच्या अंगातलं रक्त तर सोडायचं. हो, चिलट्याच्या अंगात रक्त नसतंय का बघा. हे मंडळी कसायचा भरायचा. तर आजचा विषय म्हणजे असं थोडं आज पाऊस कमी आहे त्यामुळे आम्ही बाहेर चाललेलो आहे. थोडी शॉपिंग करायची आहे, थोडं खरेदी करायची आहे, थोडं गांधीनगरला जायचं आहे, बऱ्याच ठिकाणी जाऊन यायचं आहे. तर चला जाऊया. आज पाऊस नाही तोपर्यंत पहिला कामं उरकून घेऊया, कारण की मॅडम मागे लागल्या. आज मला ऑफ आहे तर कामं करायलाच पाहिजे, त्यामुळे ती पण तयार बसल्या. आता निघतोय आम्ही. तर श्रावणी शुक्रवार आहे आणि देवीच्या इथं खरंच गर्दी आहे. श्रावणातले निवद वगैरे दाखवतात. तर गेल्या शुक्रवारी आम्ही पहिल्या शुक्रवारी आम्ही निवद दाखवून झालेले आहेत. त्यामुळे पाहू शकता हे बघा किती गर्दी आहे. आणि हे पहा रस्त्यावर सुद्धा खूप गर्दी आहे. आज पाऊस जरा कमी आहे आणि ऊन पडले त्यामुळे ना सगळ्यात बाहेर पडले. पाहू शकता खूप गर्दी. होय, ट्रॅफिक खूप आहे. तर रक्षाबंधन जवळ आलेली आहे आणि मी जाणार आहे माहेरी. ते पण मला साहेब घेऊन जाणार रे. तर मज्जा आहे यावर्षी रक्षाबंधनला. मज्जा आहे, खरं रजा मिळायला पाहिजे. तरी पण जायचं. तर साहेबांना सुट्टी मिळायच्या आधीच आम्ही लई स्वप्न बघायला लागलोय. तर म्हणतात ना काही ठरवलं तर होत नाही, पण बघूया तरी पण, कारण तारीख तर फिक्स आहे. दादानी वास्तुक शांती सुद्धा ठेवलेली आहे त्यावेळेला. तर त्यामुळे आम्ही चाललो थोडीशी खरेदी करायला. म्हणजेच बहिणीचं जे कर्तव्य असतंय ते मला तर करावं लागणार आहे. दादाच्या घराला थोडंसं तोरण वगैरे बरेच गोष्टी आहेत. तर आम्ही आता सुरुवात करणार आहोत घराच्या तोरणापासूनच. त्यानंतर गारवा करायचा आहे आणि नंतर आहेर वगैरे हे सगळंच बऱ्याच गोष्टी आहेत. तर बघूयात. साहेब मला काय म्हणतात, तू बोलत नाही म्हणून मी तुझ्याशी वाद घालतो. आता एवढं छान बोलत्या ब्लॉग मध्ये, आता एवढं छान बोलायला लागल्या. पहिला अजिबात बोलायला लाजायची. बोलायला काय बोलू हे तिला म्हणजे लक्ष द्यायचं नाही काय बोलायचं. पण आता माझ्या बरोबर वाद घालून 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 एवढी हुशार झालं ना, आता मलाच विचार पडतो की एवढं कशी काय बोलू शकते. खरंय खरंय ना, माहेरी जायचं असलं की अशीच खुशी असते. त्यामुळे तुम्हाला काय माहिती नाही होणार, कारण तुम्ही तुमच्याच माहेरी असता. त्यामुळे तुम्हाला माहेर पण काय असतं ते माहिती नाही. ते कसं आहे, तुमची मम्मी आली की तुम्ही कसं बोलता, आई आल्यावर किती खुश होता, माझ्या मध्ये चांगलं राजकारण करता मस्त. मम्मी हिने असं केली बघ, मला तसं केली बघ करत राहतात माहिती का. आणि पण शेवटी आहे ना तेच त्यांच्यावरच सगळं फिरतंय माहिती का. आम्ही सासू सुना एक होतो आणि हे एकटे पडतात हे. त्यामुळे त्यांना वाटतं की आईला माझ्या बाजूने कसं करायचं काय. खरंय खरंय, आई माझी बाजू घेते. त्यामुळे सासू सुनांच्या नादाला लागत जाऊ नका. होय काय माझी आई आली की मी सगळ्या गोष्टी सांगतो आईला. तिनं मला असा त्रास दिला, तिनं मला तसा त्रास दिला. शेवटी आईंचा काय रिप्लाय असतंय, एकाच्या तूच लाडावून ठेवलाय असं म्हणतात त्याला. पण शेवटी यांनाच बोलणं बसतं. आणि त्या आल्या की आम्ही दिवसभर फिरतच असतो. जोपर्यंत त्या जात नाही तोपर्यंत आम्ही बाहेरच असतोय. प्रत्येक दिवस आमचा बाहेर काहीतरी ठरलेलंच असतं. आज बँकेत जायचं, आज गावात जायचं, आज इकडे जायचं चालूच असते. आणि तर खरंच मी खूप खुश आहे. दादाकडे जाणार आहे. तर दरवर्षी आमचं ठरलेलं असतं, एक वर्षी तू एक वर्षी मी येणार.
तर त्यांनी एक हेच केलंय आमचं आणि स्टॅम्प पेपरवर केलं का आणि फक्त हीच हिच्या दादाकडे जाणार नाही तर मी माझ्या बहिणीकडे पण जाणार आहे. हो त्यांनी सुद्धा ताईंकडं म्हणजे आमचं तर साठल होत आहे. त्यांची बहीण सुद्धा ह्यांना भेटणार. जरी माझा भाऊ इकडे आला किंवा तिकडं मी गेले तर ह्यांची ही भेट फिक्स आहे. हो की नाही? अगदी बरोबर. बरं चल ते फ्रेम बघूया आले इथं जवळ. दादाच्या वास्तू शांतीसाठी आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे. महालक्ष्मीची फ्रेम. बघायला आलेलो आहे आम्ही दुकानात. तर तोरण सिलेक्ट करायचं चालू आहे. इथं पण तोरण आहेत सगळे. निघाला की घरापर्यंत जाऊ. हो स्टिचिंगला थोडा फॉल्ट आता ह्याला पण जरा अंतराळी लावलेलं आहे तसं चालतं. हे असं निघून खाली इथं आलता असं खाली लोंबकळत होतं. त्याला काढायला केमिकल लावून चिटकवायचं 2 मिनिटात बसते. शेवटी तेच केलं आम्ही. नुसतं रेट कमी करायच्या मागे लागलेले असते बघा. हे आणि ते आणि हे किती समजू मी आता हिला. उगाच संसार केलाय का एवढं वर्ष? संसार केला बरोबर आहे अगं. खरं काटकसर थोडीशी करायची असते. खरं चिलट्याच्या अंगातलं रक्त तर सोडायचं. हो चिलट्याच्या अंगात रक्त नसतंय का बघा. तर हे तोरण फायनल केलेलं आहे आम्ही आता. तर आता ते पॅक करून घ्यायचं आहे. अजून पण तोरण आहे तिथं पण बायकोला हे तोरण आवडलेलं आहे त्यामुळे आता हे फायनल करत आहोत. चलो अभी निकलते हैं घर पे.